नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनमध्ये पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. पुण्यात महापुरुषांचा अवमान झाल्याप्रकरणी हिंदू संघटना आक्रमक. सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको. सकल हिंदू संघटनेचं नाशिक रोड परिसरात रास्ता रोको. पोलिसांकडून काही आंदोलक ताब्यात. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर. दोन्ही पक्षाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी. विरोधकांकडून सरकारला गाजर दाखवत आंदोलन. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अतिरिक्त अर्थसंकल्प मांडणार. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी बैठकीचं आयोजन. आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष. दरोडा उत्पन्नात महाराष्ट्राची 6व्या क्रमांकावर घसरण. वस्तू आणि सेवा कर आकारणीसह विदेशी गुंतवणूक आदी क्षेत्रांमध्ये तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा आघाडीवर. राज्याची स्थिती खालावली. आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलं. राज्याच्या कृषी क्षेत्राची वाढ होत नाहीये. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका. सरकार गोगावलेंना मंत्रिपदाचं फक्त गाजर देत आहे. भरत गोगावलेंच्या हातात गाजर देत जितेंद्र आव्हाडांचा निशाणा. बीडमध्ये मनोज जरांगेंच्या मातोरी गावात दगडफेक. काही काळ तणावाचं वातावरण. दगडफेकीचं कारण अस्पष्ट. जरांगेंच्या बीडच्या मातोरी गावात तणावपूर्ण शांतता. सायंकाळी 2 गटात झालेल्या दगडफेकीनंतर अनेक गाड्यांचं नुकसान. सध्या पोलिसांची 2 पथकं गावात तैनात. छगन भुजबळांना दगडफेक करण्याचा नाद. दगडफेकीसाठी माझंच गाव सापडलं का? मातोरीत झालेल्या दगडफेकीवरून जरांगेंचा भुजबळांना सवाल. विधान परिषदेच्या 11 पैकी 9 जागांवर महायुती उमेदवार देणार. भाजप 5, शिंदे गट आणि अजित पवार गट 2 उमेदवार देणार. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गट उमेदवार देणार. ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांचं नाव आघाडीवर. सूत्रांची माहिती. तर वरुण सरदेसाई आणि विनायक राऊतांनी उमेदवारी देण्याबाबत चर्चा. विधान परिषद निवडणुकीसाठी शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवार गटाचा पाठिंबा. मात्र त्यांना पाठिंबा देऊ नये असं ठाकरे गटातील काही नेत्यांचा सूर. सूत्रांची माहिती. भाजप पंकजा मुंडेंना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता. पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाचीही शक्यता. पावसाळी अधिवेशनानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. मंत्रिमंडळात 14 नवीन मंत्र्यांचा समावेश करण्याचीही शक्यता. भाजपच्या कोर कमिटीची आज फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक. भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार. भाजप प्रदेश कार्यालयात उद्या दिवसभर चिंतन बैठक. सकाळी 10 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात होणार. प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव लोकसभेतील अपयशाचा आढावा घेणार. अजित पवार गटाच्या 4 ते 5 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली. सूत्रांची माहिती. दादांचे आमदार जयंत पाटलांना भेटल्यानं चर्चांना उधाण. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव कसा झाला? सुरेश धस यांनी सांगावं. दाल में कुछ काला है हे नक्की. अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींचा सवाल. बीडमधील शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंवर गुन्हा दाखल. कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी अडचणीत वाढ. सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांच्या बुलडोझर कारवाईनंतर ठाण्यात बॅनरबाजी. महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा. ठाण्यातील बॅनरवर आशय. तर शिंदेच्या आदेशानंतर पुणे ठाणे मीरा रोडवर बुलडोझर कारवाई. उद्धव ठाकरेंचा 7 जुलैपासून महाराष्ट्र दौरा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या जाणार. संसदेत आधी नीट परीक्षा घोटाळ्यावर चर्चा झाली पाहिजे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी. नीट घोटाळ्यावरील चर्चेत मोदींनी सहभागी व्हावं. राहुल गांधींची मागणी. लोकसभा सुरू होताच विरोधकांचा जोरदार गोंधळ. नीट परीक्षा घोटाळ्यावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी. विरोधकांच्या गोंधळानंतर सभागृह 12 वाजेपर्यंत तहकूब. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक संजय जाधव यांचं निलंबन. नीट परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडेंची कारवाई. वेस्टर्न एक्सप्रेस वेवर संथ गतीनं वाहतूक सुरू. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा. गोरेगाव ते अंधेरी उड्डाणपुलापर्यंत वाहनांच्या रांगा. मुंबई शहरासह उपनगरात पावसाची संततधार. मुंबई, ठाणे, रायगडला हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा. तर पुणे, सातारा जिल्ह्याला देखील येलो अलर्ट जारी.
कोकणाला पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. दक्षिण कोकणालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा. नागपूरसह परिसरात सकाळपासून रिमझिम पाऊस. 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी. पावसामुळे पेरणी झालेल्या खरीप पिकांना मोठा दिलासा. रत्नागिरीतील शीळ धरण ओव्हरफ्लो. शहराला पाणीपुरवठा करणारी पानवल, चांदेराई धरणही भरली. रत्नागिरीतील धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस. भंडाऱ्यात बहुतांश भागात पावसाची रिपरिप. पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. गोंदिया जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू. संततधार पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना मोठा दिलासा. मात्र शेतकऱ्यांना अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा.